मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासनं 3 देशांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये एक प्रश्न प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती चर्चेला येतो आहे. आणि तो विषय आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटियर ज्यांच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानने पहिला विश्वकप जिंकला होता, असे इम्रान खान हे कुठे आहेत? इम्रान खान जिवंत आहेत का? इम्रान खान यांना मारलं गेलं आहे का? ठार मारलं गेलेलं आहे का? अशा प्रकारच्या प्रश्नांचा प्रचंड मोठा भडीमार हा होताना दिसतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामागची पार्श्वभूमी पण तशीच आहे. आणि कारण असं आहे की साधारणतः गेल्या 22 दिवसांपासनं इम्रान खान जे रावळपिंडीच्या अदलियाल जेलमध्ये आहेत, त्या जेलमध्ये कोणालाही त्यांना भेटू दिलं जात नाही आहे. त्यांचे जे वकील आहेत त्यांना भेटू दिलं जात नाही आहे. विशेष म्हणजे इम्रान खान यांच्या 2 बहिणी आहेत. त्यांचं वय पण 70 क्रॉस झालेलं आहे. त्या जेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळेला त्यांना धक्काबुक्की केली गेली. त्यांना पण भेटू दिलं जात नाही आहे. विशेष म्हणजे खैबर पख्तूनवा हा जो पाकिस्तानचा एक प्रांत आहे, त्याचे जे मुख्यमंत्री आहेत तिथं पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ जे इम्रान खानची पार्टी आहे, तहरीक-ए-इन्साफ पाकिस्तानची, तर त्या पार्टीच्या मुख्यमंत्री हे खैबर पख्तूनवामध्ये आहेत आणि ते मंथली त्यांना भेटायला जातात. पण त्यांना देखील भेटू दिलं जात नाही. कारण काही सांगितलं जात नाही आहे. आणि अशा प्रकारचे र्युमर्स आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, अशा प्रकारचे आरोप होत आहेत की इम्रान खानला जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि ते कमालीचे आजारी आहेत आणि कदाचित त्यांना संपवलं पण असू शकतं. याची पहिली बातमी जी आली ती प्रामुख्याने अफगाणिस्तानमधनं आली. आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं शासन आहे आणि इम्रान खान आणि तालिबान यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ आहे. किंबहुना त्यांना तालिबान खान असं देखील संबोधलं जातं. आणि त्यामुळे अफगाणिस्तान टाइम्सनी पहिल्यांदा ही बातमी ब्रेक केली आणि त्यांनी इथपर्यंत गेले की त्यांनी इम्रान खानच्या डेड बॉडीचे देखील फोटो त्यांनी ट्विटरवरती टाकलेले होते. आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलं. आणि मग नंतर पाकिस्तानमध्ये याची चर्चा सुरू झाली, भारतामध्ये याची मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे काल पाकिस्तानच्या संसदेमध्ये देखील याचे रिफ्लेक्शन्स उमटले आणि या संदर्भामध्ये कोणीही ऑफिशियली बोलायला तयार नाही आहे. त्या जेलच्या जे सुप्रिंटेंडंट आहेत त्यांच्याकडनं काल एक स्टेटमेंट आलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, ही सेफ आणि ते व्यवस्थित आहेत वगैरे. परंतु लक्षात घ्या की पाकिस्तान हा एक असा देश आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणं हे अतिशय अवघड आहे आणि पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकतं. अर्थात मुद्दा असा आहे की जरी त्या जेलच्या सुप्रिंटेंडंटनी सांगितलं असलं की इम्रान खान जिवंत आहेत, हेल्दी आहेत, व्यवस्थित आहेत, पण त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही आहे. आणि त्यामुळे हा जो संशय आहे, हा संशय मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. आणि संशय वाढायला स्कोप आहे, त्याला वाव आहे. कारण पाकिस्तानची एकूण जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली तर तुम्हाला गेल्या काही दशकांचा इतिहास पाकिस्तानच्या स्वतंत्र पाकिस्तान बनल्यानंतरचा जर आपण पाहिला तर तुम्हाला असं दिसून येईल की हे शक्य आहे, हे पॉसिबल आहे की एखाद्या माजी पंतप्रधानाला अशा पद्धतीने प्रचंड छळ करून त्याला संपवलं जाऊ शकतं. आणि याचं पहिलं उदाहरण होतं हे जुल्फिकार अली भुत्तोंचं. मित्रांनो लक्षात घ्या, जुल्फिकार अली भुत्तो जे पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सुरुवात ही जुल्फिकार अली भुत्तोंच्या काळामध्ये प्रामुख्याने झाली होती. या जुल्फिकार अली भुत्तोंना याच रावळपिंडीच्या जेलमध्ये ठेवलं गेलं होतं आणि याच रावळपिंडीच्या जेलमध्ये त्यांना फासावर लटकवलं गेलं होतं. आणि त्यांना फासावर लटकवण्यापूर्वी त्यांचा देखील अशाच पद्धतीने प्रचंड छळ झालेला होता. त्यानंतर बघा त्यांची कन्या बेनझीर भुत्तो, या बेनझीर भुत्तोंच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की आणि जुल्फिकार अली भुत्तोंना फासावर लटकवण्यामध्ये त्यावेळेसचे जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते जनरल झिया उल हक यांचा मोठा हात होता. आता जेव्हा आपण त्यांची कन्या बेनझीर भुत्तोचा उल्लेख करतो, या बेनझीर भुत्तोवरती देखील काही दहशतवादी हल्ले झाले. नंतर त्या फॉरेनला गेल्या आणि मग नंतर त्यांचं आर्मीबरोबर परत एक अंडरस्टँडिंग झालं. परंतु एक मोठा संशय आणि नंतर जेव्हा पाकिस्तानमध्ये त्या परतल्या त्यांच्यावरती डायरेक्ट त्यांना डोक्यामध्ये गोळी घालण्यात आली आणि त्यांचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु त्यांनी अशा प्रकारे नमूद केलेलं होतं की जर माझी हत्या झाली तर माझ्या हत्येमागे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांचा हात असेल. आणि त्यामुळे त्यांनी देखील
अशाच प्रकारचा आरोप त्यावेळेसच्या लष्कर प्रमुखावर केला होता. जुल्फिकार अली भुत्तोंच्या बाबतीत पण लष्कर प्रमुखाचा रोल होता. आणि आता जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे आसिम मुनीर आहेत, आणि हे आसिम मुनीर आता पाकिस्तानचे शहेनशहा झालेले आहेत, पाकिस्तानचे सर्वेसर्वा झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे कालचा दिवस पाकिस्तानच्या एकूणच लष्करी इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण दिवस होता. कारण काल आसिम मुनीर यांनी पाकिस्तानचे कमांडर इन चीफ म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराचे जे तिन्ही एलिमेंट घटक आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचे प्रमुख, यांचे चीफ म्हणून काल त्यांनी पदभार स्वीकारला. आणि पुढचे 5 वर्ष आसिम मुनीर हे कमांडर इन चीफ राहणार आहेत. आणि त्यासाठी पाकिस्तानच्या संसदेने 27वी घटनादुरुस्ती केलेली होती. आणि आता हे आसिम मुनीर आहेत ज्यांचं प्रचंड मोठं प्रस्थ हे पाकिस्तानमध्ये वाढलेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल की ज्या वेळेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे विदेश दौऱ्यावरती जातात, त्यांच्याबरोबर हा आसिम मुनीर असतो. ज्या वेळेला ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेला गेले त्यावेळेला देखील आसिम मुनीर बरोबर होता. त्यांची बीजिंगला म्हणजे शांघायला भेट झाली, त्या चीनमध्ये भेट झाली, त्यावेळेला देखील आसिम मुनीर बरोबर होते. त्यांचे ज्या वेळेला मिडल ईस्टमधल्या इस्लामिक देशांना भेटी होतात शहबाज शरीफच्या, तेव्हा आसिम मुनीर बरोबर असतात. त्यामुळे हे लक्षात घ्या की तिथं कोणाची सत्ता हे स्पष्ट होतं. तिथं सिव्हिलियन गव्हर्नमेंट एकदम तकलादू अशा प्रकारचं गव्हर्नमेंट आहे. सगळी सत्तासूत्र ही आसिम मुनीर यांनी आपल्या हातामध्ये घेतली, अत्यंत सिस्टमॅटिकली आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि आता तो तिथला एक लष्करी हुकुमशहा बनलेला आहे. काल त्यांनी कमांडर इन चीफ जो महत्त्वाची त्यांची पोझिशन आहे ती त्यांनी हातामध्ये घेतलेली. पुढची 5 वर्ष हा व्यक्ती त्या पदावरती राहणार आहे. लक्षात ठेवा, ह्या 5 वर्षानंतर तो पुन्हा त्याला स्वतःला एक्सटेंड करून घेऊ शकतो. आणि त्याची जी महत्त्वाकांक्षा आहे आसिम मुनीरची, कायमस्वरूपी पाकिस्तानचा हुकुमशहा बनून राहायचं. जसं शी जिनपिंग हा चीनचा हुकुमशहा आहे, तशाच पद्धतीने आसिम मुनीरला पाकिस्तानचा हुकुमशहा बनवायचा आहे. आणि आता हा जो आसिम मुनीर आहे, ज्याला सगळी सत्ता आपल्याकडे हातामध्ये घ्यायची आहे, त्याचा जर सगळ्यात मोठा कोण शत्रू असेल असा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचा सगळ्यात मोठा शत्रू हा इम्रान खान आहे. कारण इम्रान खान आजही पाकिस्तानमध्ये अतिशय पॉप्युलर, अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा हा नेता आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानवरती ज्यांनी आत्तापर्यंत सत्ता केली, मग ती भुत्तो फॅमिली असेल, शरीफ फॅमिली असेल, हे सगळेजण जे होते हे सोन्याचा चमचा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली लोकं होती. त्यामुळे त्यांच्याकडे एक पद्धतीने परंपरा पद्धतीने जसं जुल्फिकार अली भुत्तोंची कन्या बेनजीर भुत्तो असेल, नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ असतील, त्यामुळे घराणेशाही पाकिस्तानच्या राजकारणामध्ये मोठी होती. पण याला अपवाद इम्रान खान होता. कारण इम्रान खान एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि मग नंतर तो स्वतःच्या त्याच्या लिडरशिप स्किलनी म्हणा, त्याचा क्रिकेटच्या करिअरनी म्हणा, पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचला. दुसरा मुद्दा तुम्हाला असं दिसून येईल की तो प्रचंड सामान्य माणसांमध्ये तो कमालीचा प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे एक बाब ती आसिम मुनीरला खटकती आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बघा, पाकिस्तानमध्ये आजपर्यंत कोणताही पंतप्रधान आपला निर्धारित 5 वर्षाचा कालावधी हा पूर्ण करू शकलेला नाही आहे. आता लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की त्यांच्याकडे एक तर पंतप्रधानांच्या हत्या झाल्या किंवा त्यांना सुळावरती लटकवलं गेलं. अगदी लियाकत खानचा देखील शूटआउट करून गोळी मारून हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर आपल्याला दिसतं की जे वाचले ते पळून गेले. जसं नवाज शरीफ जो होता तो वाचला, कारण काय झालं, त्याला सौदी अरेबियाने मध्यस्थी केली म्हणून एकटा नवाज शरीफ आहे ते वाचले. आणि नसतं नवाज शरीफची देखील अशाच पद्धतीने काटा हा मुशर्रफनी काढला असता, परंतु तो टिकून राहिला. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की न पळून जाणारा आणि ज्याची हत्या झाली नाही असा एकमेव इम्रान खान आहे, पण त्याला देखील त्याचा कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही आहे. म्हणून या इम्रान खानला निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे 2023मध्ये 14 वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली गेली, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि त्याला तुरुंगात टाकलं गेलं. आता मुद्दा असा आहे की निदान त्याला तुरुंगामध्ये असतानाही तो इतका पॉप्युलर आहे की त्याच्या बाजूने मोठे प्रदर्शनं ही सगळी पाकिस्तानमध्ये झालेली होती. आणि आसिम मुनीरला सगळ्यात जास्त कोण खटकत असेल, कारण त्याला सगळी सत्ता ऑलरेडी तिने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, त्याला कोणीही विरोधक नको. आणि शहबाज शरीफ म्हणजे ज्याला आपण म्हणू की तो इतका तकलादू आहे की त्याचा तेवढा कॅरिस्मा पण नाही आहे, त्यामुळे सगळी सत्तासूत्र आसिम मुनीरने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. आता आसिम मुनीरच्या मार्गातला एकमेव अडथळा आहे आणि तो आहे इम्रान खान. त्यामुळे इम्रान खानला संपवणं हे आसिम मुनीरसाठी
या दृष्टिकोनातनं देखील आपण अपेक्षा करू शकतो की ही शक्यता वाटू शकते की आसिम मुनीरने इम्रान खानला संपवलं असू शकतं, किंबहुना त्याला संपवण्याची तयारी सुरू झालेली असू शकते. याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो की जी 27वी घटना दुरुस्ती पाकिस्तानमध्ये झाली आहे आणि ज्याच्या माध्यमातून तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख हा आसिम मुनीर बनलेला आहे, त्यामध्ये आणखीन अशी प्रोव्हिजन टाकण्यात आलेली आहे की आसिम मुनीरच्या कोणत्याही निर्णयाचं ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. म्हणजे न्यायव्यवस्थेपासून आसिम मुनीरला किंवा न्यायव्यवस्थेच्या वरती आसिम मुनीरचं स्थान हे निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मुद्दा असा आहे की जरी अशा प्रकारचे किलिंग्स किंवा अशा प्रकारे लोकांना ठार मारणं, इम्रान खानला ठार मारणं असे कृत्य जरी आसिम मुनीरकडनं झाले, तरी तो ह्या सगळ्या ज्युडिशरीच्या सगळ्या निर्बंधांमधनं बंधनांमधनं मुक्त अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे ही शक्यता खूप दाट आहे की आसिम मुनीरने इम्रान खान यांना प्रचंड दुखवलेलं आहे. जरी इम्रान खान आत्ता जिवंत असले तरी भविष्यात त्यांचं काय होईल हे सांगणं भयानक अवघड आहे. दुसरं, इम्रान खानच्या बहिणीने असं सांगितलं की त्यांना सांगितलं गेलं होतं की इम्रान खाननी तात्काळ देश सोडून चालला जावा. जर ते देश सोडून जायला तयार असतील तर आम्ही त्यांची शिक्षा कमी करू किंवा त्यांना शिक्षेतनं माफ करू. परंतु इम्रान खान हे आपल्या तत्वांवरती ठाम आहे, त्यांना देश सोडायचा नाही आहे. जसं नवाज शरीफ पळून गेले होते आणि त्यामुळे तसं काही करायला इम्रान खान अजिबात तयार नाही आहेत. त्यामुळे इम्रान खान हा सध्या आसिम मुनीरच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा असल्यामुळे आसिम मुनीरने एक तर त्याला संपवलं असलं पाहिजे, नाही तर त्याला संपवण्याची तयारी ही त्यांनी सुरू केली असली पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये जी अफवा सध्या सगळीकडे, अफवा म्हणा किंवा जी बातमी सगळीकडे सध्या पसरते आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे ती असत्य आहे असं म्हणून आपल्याला डावलून चालणार नाही. कारण जर पाकिस्तानचा एकूणच इतिहास जर आपण पाहिला तर अशामध्ये पाकिस्तानचा इतिहास अशा घटनांनी भरलेला इतिहास आहे. आणि म्हणून मी जसं म्हणलं की पाकिस्तानमध्ये कोणत्याही पंतप्रधानाला आपला निर्धारित कालावधी हा पूर्ण करता आलेला नाही आहे. पाकिस्तानची खरी सत्तासूत्र ही पाकिस्तानच्या लष्कराच्या हातामध्ये आहेत आणि तेच लष्कर नावाला तिथं लोकशाही आहे, नावाला तिथं लोकांनी निवडून दिलेलं शासन आहे. कारण त्याच्या माध्यमातून जर तसं नसेल तर जो IMF कडनं बेलआउट पॅकेजेस मिळतात, वेस्टर्न कंट्रीजकडनं पाकिस्तानला जी मदत मिळती, इस्लामिक देशांकडनं जी पाकिस्तानला मदत मिळती ती मिळणार नाही. आणि ही आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हणून एक मुखवटा म्हणून सिव्हिलियन गव्हर्नमेंट आमच्याकडे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानमध्ये होत असतो. पण मित्रांनो, आता इम्रान खानचं काय अस्तित्व आहे हे काही दिवसात स्पष्ट देखील होईल. मात्र मूळ कळीचा मुद्दा जो असा आहे, जो भारतासाठी देखील अत्यंत धोक्याचा आहे, ज्याचा गांभीर्याने विचार भारतामध्ये केला गेला पाहिजे आहे, तो म्हणजे आसिम मुनीरचं वाढतं प्रस्त पाकिस्तानमधलं. आता आसिम मुनीर कालपासनं ज्या पद्धतीने सगळ्या सैन्य दलाचा चीफ कमांडर हा बनलेला आहे आणि त्यांनी स्वतःचं स्थान सिक्युअर केलेलं आहे आणि आता तो पुढचे अनेक वर्ष हा पाकिस्तानचा लष्करी हुकुमशहा राहू शकतो. कारण तो 5 वर्ष म्हणतायत ते, परंतु त्याच्याच हातात ते सगळं वाढवणं वगैरे आहे. आणि त्याला सध्या पाकिस्तानमध्ये कसल्याही प्रकारचा अपोज नाही. त्याला अपोज करणारा एकमेव नेता होता तो इम्रान खान. हा आसिम मुनीर पहिले ISIचा चीफ होता. त्याला ISIच्या चीफवरनं, म्हणजे तो लष्कर प्रमुख बनण्यापूर्वी त्याला ISIच्या चीफ पदावरनं काढण्यामध्ये इम्रान खानचा मुख्य हात होता. त्यामुळे इम्रान खानवरती त्याचा फार मोठा राग आहे, जुना तो राग आहे. आणि त्यामुळे त्याला विरोध करणारा एकमेव इम्रान खान होता. तो आता जेलमध्ये आहे आणि तो जिवंत आहे की नाही माहिती नाही आहे. परंतु याचं जर प्रस्त वाढलं, ज्या पद्धतीने वाढतं आहे, त्यामुळे भारताला निश्चितपणे धोका आहे. कारण हा अत्यंत रॅडिकल विचाराचा, अत्यंत मूलतत्ववादी विचाराचा आहे. हा झिया उल हकला आपला देव मानतो आणि झिया उल हकच्या काळामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला सुरुवात झाली, काश्मीरमधल्या दहशतवादाला सुरुवात झाली. जे प्रॉक्सी वॉर आपण आज काश्मीरमध्ये सहन करतो आहोत, गेल्या 30 वर्षांपासून जी लचके पाकिस्तानच्या माध्यमातून, दहशतवादाच्या माध्यमातून भारताचे तोडले जात आहेत, त्याचं सगळं जे श्रेय जातं हे जनरल झिया उल हकला जातं. कारण त्यांनी या प्रकारचा प्लॅन बनवला होता. आणि हा जो आसिम मुनीर आहे हा झिया उल हकचा भक्त आहे आणि त्याला झिया उल हकपेक्षा देखील पुढची पायरी गाठायची आहे. आणि लक्षात घ्या, पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याला प्रामुख्याने आसिम मुनीर हा कारणीभूत होता. त्याचं स्पीच जे होतं ते कारणीभूत होतं. आणि आता बांगलादेशमध्ये देखील भारतविरोधी ज्या दहशतवादी कारवाया आता पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागलेल्या आहेत, हा आसिम मुनीरला
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ज्या POKमध्ये सक्रिय आहेत त्यांना बांगलादेशबरोबरच्या मूलतत्ववादी संघटनांबरोबर एकत्र करायचं आहे आणि भारताला पश्चिमेकडनं आणि पूर्वेकडनं त्रास द्यायचा आहे. त्यामुळे ही आसिम मुनीर हे भारतासाठी मोठी डोकेदुखी येत्या काळामध्ये बनणार आहे. आणि दुर्दैव असं आहे की याला सध्या अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्पचं ब्लेसिंग आहे, आशीर्वाद आहे. आणि याचं कारण लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने अमेरिकेला पाहिजेल आहे अशा प्रकारची एक कठपुतली त्यांना पाकिस्तानमध्ये मिळालेली आहे. त्यांनी आसिम मुनीरकडनं ज्या कमिटमेंट घेतलेल्या आहेत त्या कमिटमेंटपैकी पहिली कमिटमेंट जी प्रामुख्याने आहे ती म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जो बगरामचा एअरपोर्ट आहे तो डोनाल्ड ट्रम्पला आणि अमेरिकेला प्रामुख्याने पाहिजेल आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हमासचे जे सगळे टेररिस्ट आहेत मिडल ईस्टमधले, या हमासच्या टेररिस्ट असतील यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानबरोबर एक हिडन ॲग्रीमेंट हा अमेरिकेचा झाला असण्याची शक्यता आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या काही काळामध्ये पाकिस्तान आपले सोल्जर्स हे प्रामुख्याने मिडल ईस्टमध्ये ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. लक्षात घ्या, केवळ 2024 आणि 25 या 2 वर्षांमध्ये 2,500 पाकिस्तानी सैनिक हे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संघर्षामध्ये ठार झालेत. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या सैनिकांची अजिबात पर्वा नाही आहे, त्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाही आहे. त्यामुळे ते कधीही घोषित करत नाही की त्यांच्याकडे किती सैनिक मारले गेलेले आहेत. आता बलुचिस्तानमध्ये हल्ले होत आहेत, खैबर पख्तुनवामध्ये हल्ले होत आहेत, गिलगिल बाल्टिस्तानमध्ये हल्ले होत आहेत, POKमध्ये सैनिकांवरती हल्ले होत आहेत पाकच्या. परंतु किती हत्या झाल्या, किती सैनिक ठार झाले हे ते कधीही अधिकृतपणे घोषित करत नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने बगरामचा एअरपोर्ट असेल म्हणून त्यांना पाकिस्तानी सैनिक हे डेप्यूट करायचे, कारण अमेरिकन्स आणि युरोपियन देश हे कधीही त्यांच्या सैनिकांच्या जीवाला फार महत्त्व देतात. ते असं म्हणतात की आम्ही ग्राउंड लेवलला सैनिक उतरवणार नाही, आम्ही एअर स्ट्राईक करू आणि मरायचं जर असेल तर ते पाकिस्तानच्या सैनिकांनी मारावं. म्हणून ग्राउंड लेवलला हे लोक तिथं करतात. त्यासाठी प्रचंड पैसा हा पाकिस्तानला दिला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे जे ट्रम्प म्हणतील त्या पद्धतीने हा आसिम मुनीर करणार आहे. परंतु पुढची 5 वर्ष हा आसिम मुनीर भारतासाठी प्रचंड मोठी डोकेदुखी असणार आहे, हे नक्की आहे.